नमस्कार. आज आपण अख्ख्या मसूरची चमचमीत अशी रस्सा भाजी बनवणार आहोत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रस्सा भाजी तयार होते. तर ही रस्सा भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान चविष्ट अशी ही रस्सा भाजी तयार होते आणि अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे. तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले कांदा छान बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे भाजी खूप छान तयार होते. 2 तमालपत्र. इथे तुम्हाला जर खडा मसाला आवडत असेल तर तुम्ही खडा मसाल्याचा वापर करू शकता. इथे मी फक्त तमालपत्र वापरलेले आहे. आता आपण कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा छान परतवून घ्यायचा म्हणजे भाजी खूप छान होते चवीला. तर अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे. छान मऊ असं झालेला आहे कांदा. तर इथे आपण 1 चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपण कांद्यामध्ये छान परतवून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट छान परतवून झालेली आहे. आता आपण इथे 1 चमचा गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. तर इथे 1 चमचा आपण गरम मसाला वापरणार आहोत. तर इथे मी 2 चमचे आपण इथे कांदा लसूण मसाला वापरणार आहोत. 2 चमचे कांदा लसूण मसाला. इथे जर तुम्हाला कांदा लसूण मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही कोणताही लाल मसाला वापरू शकता. आता इथे आपण मसाले छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवर आपण मसाले छान परतवल्यामुळे मसाल्यांचा कच्चेपणा कमी होतो. तर अगदी स्लो गॅसवर आपल्याला छान मसाले परतवून घ्यायचे आहेत. तर इथे मसाले छान आपले परतवून झालेले आहेत. तर इथे आपण अख्खा मसूर 4 ते 5 तासासाठी छान भिजवून घेतलेला आहे. अख्खा मसूर हा 4 ते 5 तास आपण छान भिजवून झाल्यानंतर तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर इथे आपण आता अख्खा मसूर मसाल्यामध्ये 1 मिनिटभर स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत, म्हणजे मसाल्यांचा स्वाद खूप छान येतो. तर इथे पाण्याचा वापर करू नका. 1 मिनिटभर आपण छान मसूर मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर इथे 1 मिनिटभर आपण छान मसूर परतवून झालेला आहे. कोणतीही ग्रेव्हीची भाजी बनवणार असलात तर गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे खूप छान अशी तर्री येते. तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे थोडंसं आपण गरम पाणी छान भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे. तर ग्रेव्हीची भाजी बनवताना लक्षात ठेवा गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे छान अशी तर्री येते. तर इथे रंग पाहू शकता खूप छान असा आलेला आहे भाजीला. आता एक उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत आणि मीडियम गॅसवर आपल्याला मसूर छान शिजवून घ्यायचा आहे. तर इथे भाजीला छान एक उकळी आलेली आहे आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि मीडियम गॅसवर आपल्याला मसूर छान शिजवून घ्यायचा आहे. तर इथे अधूनमधून चेक करायचं आहे भाजीमध्ये पाणी कितपत आहे ते, आणि आता आपण मसूर कितपत शिजलेला आहे ते पाहूया. तर इथे पाहू शकता मसूर छान मऊ असं शिजलेलं आहे, म्हणजे आपली भाजी छान शिजलेली आहे मसूरची. तर इथे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तेवढा तुम्ही पातळ किंवा घट्ट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही इथे पाणी अगदी आटवू शकता, आणि जर रस्सा भाजी हवी असेल तर तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही इथे पाण्याचा अंदाज ठेवू शकता. तर इथे आपल्याला छान भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. तर इथे अख्ख्या मसूरची रस्सा भाजी छान तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. खूप छान चविष्ट अगदी रस्सा भाजी तयार होते मसूरची. तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.